नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय घुगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. वैभववाडी तालुक्यात सलग 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. गुरुवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसानं भुईबावडा घाटात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. दगडगोटे रस्त्यावर आल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडझड हटवून रस्ता पूर्ववत केला. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सलग दुसऱ्या दिवशी 21 जुलैला जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. 20 जुलै ते 23 जुलैपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पावसानं अक्षरशः सर्वांची दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी लोकवस्तीत घुसलं, तर काही ठिकाणी नद्यांचं पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक देखील बंद झाली होती. कुडा कुंभारवाडी येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी येऊन रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली असून नद्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चिंदर सडेवाडी येथे तुटलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन जयेश गोसावी यांची काय जागीच गतप्राण झाली. त्यामुळे जयेश यांचं आर्थिक नुकसान झालंय. तसेच त्या ठिकाणी 2 कोल्हे देखील मृतावस्थेत आढळून आले. ही वीज वाहिनी काल रात्रीपासूनच तुटली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. टायर घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड दोस्त गाडीला दोडामार्ग येथे अपघात झालाय. समोरून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारला वाचवण्यासाठी दोस्त चालकानं गाडी बाजूला घेतली, मात्र मार्गाला बाजूपट्टीच नसल्यानं गाडी कलंडली. वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गावर आडेली पोस्ट थांबा येथे वाघीण आणि तिची 3 पिल्लं असा परिवार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. वाघिणीच्या मुक्त वावरानं ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागानं तात्काळ या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभरातील अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल आताच सबस्क्राईब करा. फेसबुक पेज लाईक करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.